तुम्ही फक्त हिंदू धर्मातल्याच वाईट चालीरीती उकरून टाकण्यामागे का लागलात? एका विशिष्ट धर्माच्या कट्टरतेमुळे जो विध्वंस पसरलाय त्याच्या विरोधात बोलायची हिंमत का दाखवत नाही? जगात कमीत कमी 200 धर्म आहेत, मग मी त्या सगळ्यांच्या विरोधात का बोलू नये? यांना कॅन्सर झालाय तर मी यांना टीबीचं औषध का देऊ? कारण जो आधार असेल मी त्यावरच तर इलाज करणार. तुम्ही लोक थोडीच बकरी ईदला कुर्बानी देता की मी तुमच्याशी त्याबद्दल बोलावं? ज्या दिवशी इथं मुसलमान गोळा होतील मी त्यांच्याशी बकरी ईदच्या कुर्बानीबद्दल बोलेन आणि 100 वेळा बोललोही आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. माझ्यासमोर जे आजाराचे रुग्ण बसलेत मी त्याच आजाराचं औषध देणार ना. ज्यू लोक आले तर मी त्यांच्याशी त्यांच्या धर्माबद्दल बोलीन. ख्रिश्चन आले तर मी ख्रिश्चनांशी त्यांच्या धर्माबद्दल बोलीन. इथं सगळे हिंदू बसलेत आणि मी त्यांच्याशी इस्लामच्या वाईट गोष्टींबद्दल बोलू? मी वेडा झालोय की तुम्ही वेडे झालात? मी इथं तीच गोष्ट बोलीन ना जी यांच्याशी संबंधित आहे, यांच्या गरजेची आहे. मुस्लिमही खूप आहेत, ते येतात आणि आपल्या धर्माबद्दल बोलतात. आणि जेव्हा कधी त्यांनी प्रश्न विचारलाय मी बोललोय आणि काही लपून बोललो नाहीये. ते व्हिडिओ सगळ्यांसमोर आहेत. हिंदूंसोबत हिंदू धर्माबद्दल नाही बोलणार तर कुणास मत बोलणार? आणि जेव्हा मुसलमान समोर येतील तेव्हा मी त्यांच्याशी ताओइझमबद्दल बोलायला सुरुवात करू का? ही काही बोलण्याची पद्धत झाली का? मी इथं कुणाची निंदा करायला बसलेलो नाहीये. मी इथं आपल्या स्वतःच्या घराच्या साफसफाईसाठी आहे. आता 2026 मध्ये नक्कीच परदेशात जाणं होऊ शकतं. मी तिथं जाईन तेव्हा ते लोक हे प्रश्न तर नाही विचारणार जे तुम्ही विचारताय. जेव्हा ते प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना त्यांच्या हिशोबाने उत्तर देईन. आणि असं नक्कीच घडू शकतं की ते ख्रिश्चन धर्मावर प्रश्न विचारतील आणि मी नक्कीच उत्तर देईन. आणि खूप शक्यता आहे की तिखट प्रश्न विचारतील, कारण युरोपमध्ये 30 ते 50% लोकांनी स्वतःला नास्तिक घोषित केलंय. जेव्हा ख्रिश्चन समोर येतील तेव्हा बोलीन आणि आधी बोललोही आहे. तुम्ही दहशतवादाच्या विरोधात बोलणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला मान्यताच देणार नाही. ते दहशतवादाबद्दल काही ऐकू इच्छित नाही आहेत. त्यांना फक्त शिवीगाळ हवी आहे. दहशतवादावर मी डझन वेळा बोललोय आणि अगदी मुळाशी जाऊन बोललोय. जर त्यांना हेच हवं असतं की मी दहशतवादावर बोलावं तर दहशतवादावर मी केव्हाच बोललोय आणि अनेकदा बोललोय. त्यांना फक्त हेच हवंय की मी शिवीगाळ करावी आणि ती माझ्या पातळीला शोभणारी गोष्ट नाहीये, ती मी करणार नाही.